एका तालात एका सुरात. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझ्या प्रिय मित्रांनो, खरंच प्रत्येकाचं लाईफ किती मॅजिकल आहे ना. आपण नव्यानेच अनेक अनुभव घेत असतो, खूप साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो. आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर मला वाटतं कोणीच सर्वगुण संपन्न नसतं. मी 1996 मध्ये देवगड म्हणजे कोकण इथे बीएड करण्याकरता गेलो आणि आम्हा मुलांना शिकवण्याचा काहीच अनुभव नसतो आणि हा अनुभव आम्हाला मिळावा म्हणून आम्हाला वेगळ्या शाळेत नेलं जातं आणि तिथे टीचिंग करायला सांगितलं जातं. पण त्याच्या आधी आम्हाला आमच्या प्रोफेसरांनी जे ट्रेन केलं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की हे बघा मुलांनो, जेव्हा तुम्ही लेसन घ्याल वर्गात तेव्हा त्या लेसनची इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना खूप सुंदर असली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे. मुलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या, त्यांना प्रश्न उत्तरे विचारा, तुम्ही एकटेच बोलत नका राहू. आणि आम्ही ठरवलं की ठीक आहे, आम्ही अशा प्रकारे छान लेसन घेऊ. आणि मला इयत्ता 5वी मराठीचा एक लेसन दिला, माणसातला देव असा एक लेसन मला शिकवायचा होता. माझा एकदम पहिला अनुभव. प्रचंड भीती होती आणि भीतीचं आणखीन एक कारण म्हणजे एकतर मुलांसमोर शिकवायचं आहे आणि दुसरं कारण म्हणजे पाठी म्हणजेच त्या मुलांच्या मागे आमचे प्रोफेसर बसणार होते आमचं लेसन ऑब्झर्व करायला आणि आम्हाला रिमार्क द्यायला. हे चांगले रिमार्क मिळवणं हे आमच्यामध्ये एक कॉम्पिटिशन होती. म्हणून मी रात्रभर खूप प्रयत्न केले, विचार केला किंवा हा लेसन कसा छान घेता येईल आपल्याला. आणि मग मी असा विचार केला, मी ना ब्लॅकबोर्डवर 3 शब्द लिहिले, देव मध्ये मानव आणि नंतर दानव. म्हणजे मला मुलांना हे सांगायचं होतं की बघा, देव आणि दानव यांच्यामध्ये मानव म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्यामध्ये देवा समान सद्गुण म्हणजे चांगले गुण म्हणजेच गुड क्वालिटीज आपल्यामध्ये असतात आणि दानव म्हणजे राक्षस आणि राक्षसाप्रमाणे आपल्यामध्ये काही बॅड क्वालिटीज काही अवगुण पण असतात. पण लाईफ मध्ये जसं जसं आपल्यावरती संस्कार होत असतात, आपण शिक्षण घेत असतो किंवा आपल्याला चांगली संगत, मुख्य म्हणजे संगत म्हणजे आपलं फ्रेंड सर्कल जितकं छान असेल, या सगळ्यातून काय होतं, आपल्यातले जे काही अवगुण आहेत म्हणजे वाईट गुण ते हळूहळू कमी होतात आणि आपल्यामध्ये फक्त देवत्वाचे गुण राहतात आणि आपणच देव माणूस होतो असं मला मुलांना सांगायचं होतं. कॉन्फिडन्स जबरदस्त होता, लेसन छान होणार याची फुल गॅरंटी होती. आणि गेलो वर्गात, 5वीची मुलं बसली होती आणि मी ब्लॅकबोर्डवरती ते 3 शब्द लिहिले, देव, मानव आणि दानव. आणि एका मुलीला विचारलं, ए बेटा उभी राहा, जरा वाच मी काय लिहिले. देव मानव दावन. अगं बेटा नीट वाच ना. देव मानव दावन. ओके ओके चल, हरकत नाही, बस बस खाली बस. ए बाळा तू उभा रे, वाच जरा व्यवस्थित. देव मानव दावन. अरे असं काय करताय, नीट बघ ना, नीट वाच तू. सर तुम्ही तेच लिहिलंय, देव मानव दावन. आणि मी पाहिलं, मी खरोखरच दानवच्या जागी दावन लिहिलं होतं. कारण थोडी भीती होती, आत्मविश्वास थोडासा खचलेला होता आणि माझी मलाच लाज वाटली की एवढ्या छोट्या मुलांसमोर मी मोठी चूक केली म्हणून माझी मान शर्मेने खाली गेली. आणि मी हळूच आमच्या प्रोफेसरांकडे पाहिलं. त्यांना कळलं मी घाबरलोय, कॉन्फिडन्स गेलाय. ते पण हसत होते गालातल्या गालात. पण त्यातल्या काही प्रोफेसरांनी मला डोळ्यांनी खुणवलं की ठीक आहे, होत आहे, तू पुढे स्टार्ट कर. त्यांनी तो इशारा केला आणि इतका कॉन्फिडन्स आला आणि पुढचा पूर्ण लेसन खूप सुंदर पद्धतीने घेतलं. तर मित्रांनो, सांगायचं हेच आहे की ना, जीवनामध्ये खूप सारे अनुभव आपल्याला येत असतात आणि हे अनुभव घेताना आपल्याकडनं खूप साऱ्या चुका होतात. पण त्या चुका आपल्याला सुधारता आल्या पाहिजे. चुका शिका आणि पुढे चला. आयुष्य खूप छान आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. चुका झाल्यानंतर त्या नक्की पुन्हा सुधारा आणि आयुष्य पुन्हा नव्याने सुंदर जगा. काय खरंय ना? तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. व्हिडिओ लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.